इथे मात्र यावेळेस आपण पाहतायत की एक चांगली देखणी स्पर्धा, शानदार सोहळा, आलेल्या सर्व खेळाडूंचं स्वागत, उपस्थित मान्यवरांचं स्वागत, लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत. राठोडचा हल्ला इथे चेंडूला पाठवलंय डीप स्कोअर लेक रिजनला 6 धावा. षटकार, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते 9 स्कोर कार्डवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. राठोड यावेळेस हात खोलतोय आणि यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, षटकार खेचलाय. ब्रायन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ बोईसर एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळतं फिल्डिंग करताना, ज्याने मागची स्पर्धा गेली स्पर्धा गाजवली. आता मात्र इकडे काय घडतंय, इथे आलाय डॉट पुन्हा एकदा. कमालीचा मात्र यावेळेस आपण बघू शकता खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. कधी बॅट्समन हवे कधी बॉलर हवी. धावसंख्या 9 आहे. ब्रायन हा तयार. पुन्हा एकदा डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी हाताळत असताना ब्रायन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं लांब राहा, लहान मुलांना विनंती थोडं बाउंड्री लाईन पासून लांब राहा, कारण की क्षेत्ररक्षक फिल्डिंग करताना एखादं तुमच्या अंगावर आला तर मात्र लागू शकतो. यावेळी तिसरा डॉट येईल का, कीपर चुकी करतोय. हा साधा सोपा मात्र चेंडू अडवता आला नाही आणि त्यामुळे मात्र एक धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, बायच्या रूपात ही धाव. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 10-10 स्कोर कार्डवर. दहा धावा मात्र स्कोर कार्डवर लागले जातात. येणारे चेंडू अजूनही मात्र 9 बाकी आहेत. राठोडचा फटका फसला, कॅच होईल का, यस गुड कॅच. त्या बॅट्समनने मात्र षटकार खेचला होता, त्याला मात्र इकडे परतावा लागतंय. चांगली कॅचिंग शॉट पॉइंटला. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 धावा फक्त खर्च केले, ती 1 आणि 10 मध्ये 10 झालेले आहेत. 8 चेंडू अजूनही बाकी आहेत बॅटिंग टीमकडे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला, एज लागली. यावेळेस मात्र शॉट दरम्यानला थोडी गच्चा चित्रक्षण, परंतु सावरतो स्वतःला. शॉट फाईन लिहिला यावेळेस. एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 11 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत आणि त्यांना माहिती आहे की कसं जिंकता येतं सेमीफायनल. परंतु इकडे कौतुक केला आणि खराब चेंडू हाताळला ब्रायन आणि एवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इकडे डीप मध्ये संघाच्या या 2 धावा वाचवल्या आहेत. कमिटमेंट खूप चांगलं. यावेळेस मात्र 2 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13-13. 2 षटकाच्या समाप्तीतून 13 धावा धावफलकावर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 13-13 स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. गोलंदाज प्रीतम माची. यावेळेस पहिला चेंडू मागच्या मॅच मध्ये थोडा महागडा ठरला होता. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काही 2 षटकं पाहायला मिळाली, ज्यामध्ये 10 धावा होत्या आणि त्यानंतर 19 धावा खर्च केल्या होत्या. इथे पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 14-14. अजूनही मात्र बघायला गेलं तर 5 चेंडू आहेत. पाच चेंडूमध्ये किती धावा वाढवल्या जातील इथे नंडोरे संघाकडून बघूया. पॉलवर चेंडू, डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. चेंडू मात्र आपण बघू शकता आता 4 बाकी आहेत आणि रिटायर्ड हेड आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन.
मंगात मंगात येतो नवीन बॅट्समन. 4 चेंडू आहेत. फटका इकडे सजवलाय. यावेळेस कॅच होईल का? चांगला प्रयत्न होता कॅच करण्याचा. इथे मात्र 2 धावा नक्की मिळतील. चांगला एफर्ट दिलेला इकडे मात्र क्षेत्ररक्षकाने. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या यावेळेस पाहायला मिळते ती म्हणजेच 16 आणि यावेळेस मात्र मंगाचा फटका. कोमल त्याच्या डोक्यावरून षटकार. और पिच होता. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 22 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील 22 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. चला मात्र यावेळेस 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 22-22. षटकार आलाय. पुन्हा एकदा मात्र वरती चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजनला मात्र फटका सजवलाय. सिंगल असेल आणि फेकी थोडी खराब होती अक्षरशः, परंतु इकडे स्वतः किपर मात्र सावरतोय आणि चेंडू अडवतोय आणि इकडे विकेट रनआउट. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 23-23. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी बॅट्समन आलाय. जाते जाते फिर से आएगा सर. सेकंड मैच में ऐड किया उन्होंने. पहले मैच में नहीं थे सर. पहले मैच में नहीं थे. सेकंड मैच में आए हो. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील आणि इकडे धावा झाला त्या म्हणजे 23-23. फटका इकडे सजवलाय. लॉंग ऑफ रिजनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे काय होत आहे? इकडे दुसऱ्या धावेसाठी रनआउट. 24 झालेत. 25 धावेचं आव्हान असेल. 25 टू विन. बघूया बोईसर एज्युकेशनला 25 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
चला मात्र इकडे आपण बघू शकता 24 बनवल्यात, 25चं आव्हान आहे. नंडोरे संघाने बॅटिंग करताना 24 धावा बनवल्या आणि 25चं टार्गेट आहे. कोमल आणि ब्रायन ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना कोमल आणि ब्रायन आपल्याला पाहायला मिळते. 25चं आव्हान आहे 18 चेंडू मध्ये. चला मॅच ऑन करा. नंडोरे संघाला विनंती आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक हाताळताना तो पण योगेश आहे. योगेश आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे मात्र त्यावेळेस डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला. डॉट चेंडूने सुरुवात झालेली आहे. 25 धावा आहेत, कमी धावात हरकत नाही. डिफेन्स कराव्या लागतील गोलंदाजाला. चांगला चेंडू हलका मात्र यावेळेस खेळला जातोय. सिंगल असेल. धावसंख्या मात्र 1. 2 चेंडू आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला आणि 16 चेंडूमध्ये बनवायचे 24 आपल्याला पाहायला मिळते. TPL टीचर प्रीमियर लीग. यावेळेस आतमध्ये मारण्याचा प्रयत्न कीपरकडून थोडी चुकी झाला आहे. एखादा डॉट आला असता, कारण की यावेळेस जर बघायला गेला टार्गेट कमी आहे तर डॉट चेंडू पकडावा लागेल, ह्यात काही वाद नाही. इथे मात्र फिल्डिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी खूप चांगली होत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते योगेश. धाब्याचा विचार केला तर धाबा आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडूमध्ये 2 धाबा आतापर्यंत यावेळेस खर्च करते. पॉवर प्लेचं षटक आहे. 25 दिला तर हा विकेट मिळणं गरजेचं आहे. काय कमालीचा चेंडू टाकला जातोय. अपील केलेली आहे परंतु यावेळेस 1 धाव असेल. अपील लाऊड आहे परंतु यावेळेस पंच चंब उभे आहेत. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्येमध्ये बदल होणार. 1 ने धावसंख्या 3. 4 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. येणारे मात्र जर विचार केला तर अजूनही 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये धावा मात्र किती येतील, कारण की 25चं आव्हान आहे आणि इकडे मात्र 3 धावा झाल्यात. 22 धावेची गरज आहे 14 चेंडूमध्ये. शॉर्ट चेंडू फटका सजवला आहे. थोडा पुढे पडतो अगदी. अभ्यास शॉट लावून लेग पाहायला मिळतोय. 1च असेल. चांगली गोलंदाजी होत असताना बघा रनअप मात्र छोटासा आहे परंतु चेंडू खूप चांगला हाताळला जातोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि धाव्याचा विचार केला तर धावा झाल्या 4. शेवटचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. इथे थोडी चुकी झाली होती कीपर कडून परंतु यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. यावेळेस मात्र जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. अधिराज्य गाजवलं गोलंदाजाने फलंदाजावर, कारण की टार्गेट छोटा आहे 25चं आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र नेव्हर गिव्ह अप असणं गरजेचं आहे. कोणतंही टार्गेट छोटं नाही, कोणतंही टार्गेट मोठं नाही. शेवटपर्यंत लढावं लागेल. आता मात्र 3 धावा फक्त खर्च केल्यात. 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. नंडोरे संघाचं सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर स्ट्रॉंग झोन आहे गोलंदाजी आणि मात्र एक चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 4 धावा झालेल्या स्कोरबोर्डला. आतापर्यंत कोमल चांगली बॅटिंग करत होता. प्रत्येक मॅचमध्ये धावा बनवला परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये त्याला शांत ठेवलंय. थोडं स्पीडअप ठेवा नंडोरे संघाला विनंती असेल. यानंतर मेगा फायनल बाकी आणि त्यानंतर प्राइज सेरेमनी इथे पार पाडायची आहे. गोलंदाज दीपक जगताप आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. बघूया गोलंदाजी मार्कवर दीपक जगताप आपल्याला पाहायला मिळतोय.
डाऊन द यावेस लेग साइड. एक धाव मात्र ऍड होईल अवांतरमध्ये. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 धावा धाव फलकावर. 25चं आव्हान आहे, 5 झाले, 20 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 20 धावा. फटका इकडे सजवला आहे. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप होत असताना आतापर्यंत सर्व काही चांगलं करताना पाहायला मिळालं लंडोरे संघ, परंतु या मॅच मध्ये कुठे ना कुठे बॅटिंग खराब, गोलंदाजी चांगली झाली तर क्षेत्ररक्षण खराब आणि एक धाव. ब्रायनला मात्र चान्स भेटतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या यावेळेस 6 आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू 19ची गरज. हे म्हणेल की कॅचेस विन मॅचेस. इकडे बघूया मारण्याचा प्रयत्न आणि इकडे एकटाच धावलेला आहे. एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या ऍक्सिडेंट होणार आणि ऍक्सिडेंट झालं. इथे चेंडू खेळल्यावर मात्र अंगाला लागतोय, त्यामुळे मात्र नकार दिला होता कोमलने. रन कुठेही भेटली नाही. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 20. चेंडू असतील 10, धावा बनवायचे 20. नवीन बॅट्समन प्रीतम आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये येत असताना. रनआउटच्या रूपामध्ये मात्र इकडे विकेट मिळाला आहे. चेंडू एच लागते आणि तोंडाला लागतोय. जेव्हा एच लागून लागतो तेव्हा झोळात लागतो चेंडू. क्रॉस बॅटीने खेळला जातोय. इकडे सिंगल असेल, चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग मात्र पाहायला मिळते. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 7 आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3, म्हणजेच 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 18. 9 चेंडू आणि 18 धावा. प्रीतम ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पायाला चेंडू लागतोय. इकडे मात्र बॅट दाखवत असताना पंच एज लागली होती, त्यामुळे मात्र इकडे वाचलं जाते. परंतु एक कमालीची गोलंदाजी आहे. छोटं टोटल आहे, परंतु छोट्या टोटलला मोठं कसं बनवायचं हे नंडोरे संघाच्या गोलंदाजाला येते. आणि इकडे मात्र जर बघायला की पहिल्या दोन्ही मॅचेस मात्र अटीतटीच्या मॅचेस पाहायला मिळाला बोईसर एज्युकेशनच्या. आणि इकडे मात्र ही देखील मॅच आता अटीतटीची होत असताना 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 17 बनवायचे आहेत. धावसंख्या 8 झालेल्या, 10 मध्ये 8 खर्च केलेले आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर चेंडू 8 आहेत आणि 17 बनवायचे आहेत. जोपर्यंत कोमल आहे, प्रीतम आहे, आशा आहे, परंतु इकडे पुन्हा एकदा काय सुपर चेंडू टाकला जातोय. क्या बात आहे. इथे मात्र विन मात्र 25चं होतं आणि टार्गेट जे आहे ते आता 7 मध्ये 17. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. दीपक जगताप आणि त्याचबरोबर योगेशने हाताळलेली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 आलेले. पहिल्या षटकामध्ये 4. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि अपील आहे, परंतु इकडे डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी. 1 ओव्हर आणि 17 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. कमालीची गोलंदाजी. आणि इथे मात्र आशा पल्लवित झाल्या आहेत आता फिल्डिंग टीमच्या देखील, कारण की पहिल्या सुरुवातीला जर विचार केला तर 25चं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की हे टार्गेट सहजरित्या पूर्ण केलं जाईल, परंतु नाही. अंडोरे संघाचे गोलंदाज सांगतात की आम्ही देखील फाईट करण्यासाठी तयार आहेत. आमच्या बॅट्समनने मात्र बॅटिंग केली नाही, हरकत नाही, परंतु गोलंदाजी आहे आमच्याकडे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आम्ही ही मॅच विन करू. 6 चेंडू 17 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3. अशा रीतीने 7 धावा स्कोरबोर्डला लागल्या आहेत. 8 धावा स्कोरबोर्डला लागलेल्या आहेत. दोन्ही षटकामध्ये 4-4 धावा आल्या. शेवटचं षटक योगेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. आणि बघायला गेलं तर योगेशने देखील विचार केला नसेल की 25 विन असताना माझ्या ओव्हरमध्ये 17 येतील
आता 17 आणून दिलेलं आहे. आता मोठं पुढची कामगिरी योगेशला निभवायची आहे. आता बघूया योगेश इथं मात्र आपल्या संघाला विजय करू शकेल का. 6 गेंदे 17 रन. आणि पहिला चेंडू प्रीतम मच्छी यावेळेस फेकून देतोय चेंडूला आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. 5 चेंडू 11ची गरज. आतापर्यंत शांत होते. आतापर्यंत मात्र थांबवलेलं होतं. इथे मात्र हात खोलतोय आणि षटकार येतोय. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. स्कोरबोर्ड 14-14. मोठं टार्गेट चेस करत असताना सुरुवातीचे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतात. एखादा मोठा हिट येणं गरजेचं असताना हा हिट आलाय पहिल्या चेंडूवर. पाच चेंडू 11 धावा. राऊंड द विकेट येतोय गोलंदाज. बॅटवर नीटचा आला नाही. इथे मात्र एक धाव. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. कोमल स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 4 मध्ये 10ची गरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 15. 15 धावा धावपलकावर. 4-10. आतापर्यंत शांत दिसतोय तो म्हणजेच कोमल, परंतु एक चांगला बॅट्समन आहे आणि चांगला बॅट्समनला कमबॅक करणं येतं. कधी मात्र मोठा हिट येऊ शकतो आणि त्यामुळे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो. 4 मध्ये 10ची गरज आहे. गोलंदाज योगेश तयार. फलंदाज कोमल तयार. आतापर्यंत स्ट्रगल केलाय, संघर्ष केलाय. परंतु इकडे फटका फसलाय का. फसलेला फटका आणि कॅच देखील आणि जलेपेनं मग चौकार देखील. कुठे ना कुठे कॅच ड्रॉप झाला ठीक आहे, परंतु चौकार देखील आला. एक आले असते तर 3 9 असते, परंतु चौकार आलेला आहे त्यामुळे मात्र 3-6. आतापर्यंत या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व होतं गोलंदाजाचं. इथे थोडं मिसफिल्डिंग झाली आणि चौकार देखील आला. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच कित्येकदा पाहिलेला आहे, घडलेला आहे. 1983चा वर्ल्ड कप कपिल देव निकुंजने विव्हन रिचर्डचा कॅच घेतला, तो कॅच नाही पकडला, तो वर्ल्ड कप पकडला होता. आणि इथे देखील मात्र जर बघायला गेलं तर लगभग मात्र कॅच जरा झाला असता 3-10 तर परिस्थिती वेगळी असती. आणि आता मात्र हवाई फायर. यावेळेस षटकार 6 धावा आणि इकडे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे बोईसर एज्युकेशन संघाने. अभिनंदन बोईसर एज्युकेशन संघाचं. कॅप्टनला विनंती या टॉससाठी कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात टीम करणार 2 हात करणार ती म्हणजेच विराज इंटरनॅशनल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की